नमस्कार, लोकनजर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा रॉबिन्सन। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आरएसएस लोक कल्याण समिती लालगंज भाग नागपूर द्वारे आज रोजी संभाजी कासार मंदिर इतवारी नागपूर येथे रक्त तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर तसेच ईसीजी चेकअप, बीपी चेकअप व लहान मुलांना पिचकारी वाटप, त्याचबरोबर बचत गट महिलांना एकत्र आणून महिला जिल्हा अधिकारी श्रीमती पूजा कांबळे यांचे मार्गदर्शन राबवण्यात आले व त्याचबरोबर फायदे सांगण्यात आले। असे विविध कार्यक्रम व उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले असून प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री माधवजी उराडे, आरएसएस लोक कल्याण समिती सचिव लालगंज भाग, माननीय श्री श्रीकांतजी आगलावे, भाजपा मध्य मंडळ अध्यक्ष, माननीय श्री रामभाऊ आंबुसकर, भाजपा शहर महामंत्री, माननीय श्री भास्कर पराते, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव, डॉक्टर श्रीरंग वराड पांडे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष, माननीय श्री मोरेश्वरजी वानखेडे, भाजपा वार्ड अध्यक्ष, माननीय श्री बाळूभाऊ मास्कर, भाजपा कामगार मोर्चा शहर अध्यक्ष तसेच सौ श्रद्धाताई रॉबिन्सन उपस्थित होते। त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री मंगेश कांबळे, लोककल्याण समिती लालगंज भाग संयोजक तसेच सौ दर्शनाताई सावरकर, लोककल्याण समिती लालगंज भाग संयोजिका म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी मध्य नागपूर अध्यक्ष श्रीकांत आगलावे आज या संभाजी कासार मंदिरामध्ये आमचे या वार्डाचे अध्यक्ष मोरेश्वर भाऊ वानखेडे आहे, भास्करजी पराते, मंगेशजी कांबळे, आपले बेले काका आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता, सगळ्या महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज इथे रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की हा 365 दिवस काम करत असते। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज होळीचा उत्सव आहे। प्रत्येक जण आपल्या होळीसाठी आपल्या घरी आपल्या सणाच्या ह्याच्यात असणार नाही। आमचे सर्व कार्यकर्ता या सामाजिक जीवनाचा जो लाभ लोकांना मिळाला पाहिजे तो लाभ देण्याचं काम आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे। आपण पाहत आहे की आरोग्यासोबत या मुलांचं जे आता आपल्या इथे सगळ्यांना माहिती आहे की पिचकारी असेल, आपला जो सण आहे तो सण आपण धुलीवंदनाने साजरा उद्या करू, पण या लहान मुलांचाही विषय डोक्यात ठेवून यांनाही पिचकारी मिळाली पाहिजे, यांनी पण उत्सव साजरा केला पाहिजे। या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आमचे मोरेश्वर भाऊ वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली केलं आहे। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं, भास्करजी आहे, आपले सोनूजी आहे, बेले काका आहे, मंगेश आहे, या सर्वांचं अभिनंदन करतो की या सर्व याच्यात त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून जे काम आपल्या समाजासाठी करायचं आहे ते काम ते करत आहे। मी त्यांना भारतीय जनता पार्टी मध्य नागपूरच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। प्रदेश सचिव भाजप कामगार मोर्चा आज होळीनिमित्त आणि आमचे मंगेश कांबळे भाजप कामगार मोर्चाचे मध्य नागपूर अध्यक्ष यांच्या जन्मदिवसाप्रित्यर्थ संभाजी कासारच्या मंदिरात नेत्र शिबिर, रक्त तपासणी शिबिर आणि जनरल चेकअपचा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 400 ते 500 लोकांनी या कॅम्पमध्ये भाग घेतला। सगळ्यांनी आपली चेकअप करून घेतलं, ईसीजी चेकअप, बीपी, शुगर आणि सगळ्यांना मेडिसिनसुद्धा देण्यात आली। हा जो कॅम्प आहे आमचे भारतीय जनता पार्टी मध्य नागपूर आणि आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, आमचे नामदार देवेंद्रजी फडणवीस, प्रवीण दटके आमदार यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनात हा कॅम्प इथे ठेवण्यात आलेला आहे। मध्य नागपूरमध्ये भाजप कामगार मोर्चा कामगार वस्तीमध्ये जाऊन जागोजागी सगळ्यांच्या जनरल चेकअप येत्या 1 महिन्यात करून घेणार आहे। कामगारांना सगळ्या सुविधा आणि जे आरोग्य चांगले लावे हे आमचे गडकरी साहेब यांचे स्वप्न आहे। त्या संकल्पपूर्तीसाठी म्हणून भाजप कामगार मोर्चा अग्रेसर आहे आणि त्या उद्देशपूर्तीसाठी काम करत आहे। आमचे सगळे नेते यांच्या माध्यमातून आम्ही सगळे जागोजागी सगळ्यांना मोफत चष्मे, कामगारांच्या नोंदण्या अशा सगळ्या सुविधा आम्ही देणार आहोत। तरी सगळ्यांनी याच्या मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी सगळ्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रतिभा सावरकर, मी लालगंज भागामधली भाग संयोजिका आहे। आमच्याकडे संस्कार वर्ग आणि अभ्यासिका चालते। आम्ही होळीनिमित्त आज हिमोग्लोबिनचा कॅम्प घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला छान प्रतिसाद मिळालेला आहे। माझं नाव मंगेश कांबळे आहे, मी संयोजक आहे।
माझ्याकडे सेवावस्ती 40 सेवावस्ती माझ्याकडे आहे आणि 40 सेवावस्तीला 40 सेवावस्तीमध्ये आमचे 7 संस्कार वर्ग, 3 अभ्यासिका आणि 1 संगणक वर्ग, 1 दवाखाना आणि योग वर्ग असे आमच्याकडे कमीत कमी 13 प्रकल्पाचं टोटल आहे. त्या 13 प्रकल्पामध्ये मला भाग संयोजक म्हणून माझी नियुक्ती आहे. आणि आमचे जे अभ्यासिका चालतात, अभ्यासिकामध्ये जे गरीब मुलं राहिले, ज्यांना आईवडील नाही राहत, त्यांना कोणी पाहणारे नाही राहत, त्या मुलांना आम्ही त्या अभ्यासिकामध्ये शिकवले जाते आणि संस्कार वर्गामध्ये त्या मुलांना संस्कार दिले जाते. असे आमच्याकडे पुष्कळचे योजना आणि उपक्रम चालते. आज 13 मार्चला आज आम्ही इथे शिबिर ठेवलं, रोग निदान शिबिर. आणि त्या शिबिरामध्ये हार्टपासून तर डोळ्यापासून ब्लड चेकअप, त्यांच्या औषधी या सगळ्याची सुविधा आज आम्ही संभाजी कसार मंदिर इथे केलेली होती. आणि आज खूप जास्त प्रतिसाद आम्हाला लोकांचा मिळाला. आज त्योहार असल्यावरही लोकांचा पुष्कळ प्रतिसाद मिळाला. आणि अभ्यासिका आणि संस्कार वर्गातल्या मुलांना, जे गरीब मुलं आहे, त्यांना आम्ही पिचकारी वाटपसुद्धा त्यांना केलं. हे